आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो। या 4 महिन्यांमध्ये विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेत गेलेले असतात। तर आपण कुठलेही शुभ कार्यही करत नाही। तर आजपासून तुलसी विवाहाला सुद्धा सुरुवात होत असते। तर मी कशा प्रकारे साजरा केलेला आहे, तसेच मी घरामध्ये कोणकोणते बदल करत असते आणि झाडांना लागलेली फुलं म्हणा, फळं म्हणा, अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आम्ही ऊस जे आहे ते कुठून आणलेले आहेत तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, गार्डनमध्ये चेरी टोमॅटो आहे तो भरपूर आलेला आहे। तर अशी बरीचशी झाडं आहेत, त्यांना भरपूर टोमॅटो लागलेली आहेत। दिसायला छोटी आहेत पण चवीला खूप छान लागतात। तर अशा प्रकारे बरीचशी आली आणि डाळिंबाला सुद्धा डाळिंब आलेले आहेत। काही फुलझाडांना फुलं लागलेली आहेत आणि हळद जी आहे ती सुद्धा खूप छान मोठी झालेली आहे। त्याचबरोबर वालाच्या शेंगा सुद्धा भरपूर लागलेल्या आहेत। तर बघा, हा वेल जो आहे तर फार वर्षांपूर्वीचा आहे। मी दरवर्षी त्याला कट करते आणि परत तो तिथून फुटतो आणि छान मोठा होत असतो आणि त्याला भरपूर शेंगा ह्या येत असतात। तर अशा प्रकारे काही मी फुलं म्हणा, फांद्या तोडल्या तर त्यांचं मी बुके बनवणार आहे। तर आजची पूजा बघू शकता। तर आज सुद्धा एकादशी आहे। तर आज स्मार्त एकादशी आहे। तर आपण जास्त करून भागवत एकादशीचा उपवास करत असतो, परंतु आज सुद्धा एकादशी होती म्हणून मी अशा प्रकारे देवघरामधील देव सगळी स्वच्छ केली आणि बघू शकता अशा प्रकारे पूजा केलेली आहे। तर आज जी पाण्यामध्ये फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवलेली आहे, तर मी हे पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी, आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून मी बऱ्याचदा ह्या गोष्टी माझ्या घरामध्ये करत असते। तर बघा, साधारणतः ही फुलं जी आहे ती काही 5-6 दिवसांपर्यंत छान राहतात आणि नंतर त्या खराब होऊन जातात। तर आपल्याला जर चेंज करायला वेळ मिळत नसेल तर आपण बघा, मी हॉलमध्ये एक बुके तयार केलेला आहे। तर तसा जरी केला तरी सुद्धा चालू शकतं। त्यामध्ये मी बऱ्याचशा ह्या काड्या वापरलेल्या आहेत। तर आता शॉपमध्ये आपल्याला बऱ्याचशा अशा आर्टिफिशियल काड्या वगैरे मिळून जातात। तर त्यांना खोचून फुलं आपण फ्लॉवर पॉटमध्ये ठेवू शकतो किंवा पाण्यामध्ये स्पंजमध्ये खोचू शकतो। बघू शकता अशा प्रकारे मी ते तयार केलेलं आहे। तर दोघी बुके जे आहेत, फ्लॉवर पॉट जे आहे ते मी आज अशा प्रकारे ठेवलेले होते। तर आता हे सुद्धा मी बघा दुसऱ्या दिवशी बदलून टाकेल। परंतु बघा, असं आपलं घरामध्ये जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपलं घर खूपच छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला आळस येत नाही। मेन म्हणजे हे एक कारण आहे। तर बघा, आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आहे। तर सगळ्या देवांना मी छान स्नान घातलेलं आहे। आता विठ्ठल रुक्माई यांना अशा प्रकारे स्नान घालत आहे, तर त्यांचा अभिषेक करत आहे। तर अगदी कच्चं दूध आणि पाण्यानेच केलेलं आहे। आज पुष्कळशी कामं आहेत, तर वेळात वेळ काढून सगळं काही करायचं होतं। तर अशा प्रकारे थोडंफार फुलांचा वर्षावसुद्धा केलेला आहे। ह्या सर्व काही गोष्टी करत असताना आपलं मन हरवून जातं आणि आपण त्याच्यामध्ये एकाग्र होत असतो। तर बघा, ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे। तर थोडी खंडित झाली म्हणून मला हिला विसर्जन करायचं होतं। बरेच दिवसांपासून मी साईडला ठेवली होती। आज मात्र विसर्जन करायचं आहे म्हणून छान आरती वगैरे केली, धूप वगैरे ओवाळला आणि प्रसाद ठेवून अशा प्रकारे आम्ही विसर्जन विधी केलेला आहे। तर बघा, मेन एंट्रीसुद्धा आज खूप छान सजवली मी। तर काही वेल लावलेली आहेत, काही इथे बघू शकता, काही फ्लोटिंगमध्ये बऱ्याचशा ठिकाणी फुलं ठेवली आणि तुळशी मातेच्या मागच्याच बाजूला बरेचशी हँगिंगमध्ये मी अशा प्रकारे फुलांच्या वेल लावलेल्या आहेत आणि काही थोडंफार डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे। आज रांगोळी बघू शकता, अगदी छान अशा प्रकारे केलेली आहे। मेन अंगणामध्ये सुद्धा बघू शकता। तर दोन्ही साईडला मी खूप छान व्हाईट याच्यावर रेड आणि येलो कलरमध्ये कॉम्बिनेशन घेतलं आणि अशा प्रकारे छान रांगोळी काढली। आज तुळशी मातेचा विवाह आहे आणि बघा, सकाळपासूनच मी तयारीला लागली। तर बघा, वृंदावन जे आहे ते मी दिवाळीमध्येच कलर केलं म्हणून मला तेवढं एक माझं काम कमी झालं। तर बघू शकता अशा प्रकारे कलरिंग केलेलं होतं। यामध्ये मी काही ऑइल पेंट आणि काही वॉल कलरचा वापर करून हे तयार केलेलं आहे। तर मेन एंट्रीला दोन्ही साईडला 2 मोरांच्या कुंड्या आहेत, यामुळे आपलं मेन एंट्री खूप छान वाटते। आणि बघा, हॉलमध्ये अशा प्रकारे काही वेल्स लावलेली आहेत आणि या ठिकाणी थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे। आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असो किंवा इतर सण समारंभ असो, तर आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा चांगल्या वाटाव्या म्हणून करत असतो
आणि हॉल जर म्हटलं तर अगदी छानच. आपण त्याच्यामध्ये कितीतरी बदल करत असतो. तर काही फुलांचा वापर करून, काही अशा ज्या गोष्टी आहेत तर अँटिक म्हणतो आपण तशा वस्तू ठेवून असं खूप छान करत असतो. तर आज बघा एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीसुद्धा मोठी एकादशी असते आणि त्यामुळेच मी अशा प्रकारे देवघर हे सजवलेलं आहे. जास्त करून मी आज देवघरामध्ये पांढऱ्या कलरच्या वस्तूंचा वापर केलेला आहे. अगदी आसन म्हणा किंवा फुलं म्हणा खूप छान वाटत होतं, म्हणजे बघायलाच खूप भारी वाटत होतं. तर काही रांगोळींमध्ये अशा प्रकारे मी पानं आणि फुलांचा वापर केलेला आहे. तर बघू शकता गोमातेची पूजा, देवघरामधील देवांची पूजा आणि विठ्ठल रुक्माई यांची पूजा. तर ज्या रांगोळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत एका व्हिडिओमध्ये कशा मी तयार केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा आज खूप छान प्रकारे या ठिकाणी ठेवल्या, म्हणजे कमळाची फुलं. आणि देवघराला बघू शकता अशा प्रकारे छान मी माळा लावलेल्या आहेत. आता मेन एंट्रीला बघू शकता अशा प्रकारे ऊसाचं झाड लावलेलं आहे. तर आज ऊस पूजेकरिता लागणार आहे म्हणून मी तोडण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर आम्ही अशा प्रकारे ते तोडून घेतलं. तर या जे ड्रम आहे या ड्रममध्ये एक लागलेला आहे आणि पुढील एक ड्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर याच्यामध्ये एकच आहे, मात्र दुसऱ्यामध्ये भरपूर उगलेली आहेत. परंतु ही दोन जी आहेत तर बरीच मोठी झाली, म्हटलं चला आपण विकत आणण्यापेक्षा आज याचाच वापर करूया आणि आपल्या तुळशी मातेला छान मंडप टाकूया. तर अशा प्रकारे तोडली आणि या ठिकाणी मी लावलेली आहे. त्यांच्या खाली बॅलन्स राहण्यासाठी मी वॉलपुट्टीचा वापर करून 2 बॉक्स तयार केलेले आहेत. तर त्यामध्येच ते मी खोचले आणि अशा प्रकारे छान मंडप बांधून घेतला. तर ही जी तयारी आहे ना ही दुपारून केलेली आहे, कारण म्हटलं सायंकाळी खूप उशीर होईल. आज दिवसभरामध्ये सकाळपासून कामं तर सुरूच होती. आपली घरातली रेग्युलरची कामं वेगळी आणि डेकोरेशनची कामं वेगळी. तर आज बघा तुळशी वृंदावनाला अशा प्रकारे छान हा घागरा घातलेला आहे आणि वरतून ओढणी घातलेली आहे. सायंकाळची देवघरामधील देवांची पूजा. तर आता चला बघूया आपण तुळशी विवाह आम्ही कशा प्रकारे साजरा करणार आहे. त्यामध्ये मेन एंट्रीला अशा प्रकारे छान हॉलमध्ये दिवे लावलेले होते आणि थोडंफार डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं. अगदी हे थोडक्यातच केलेलं आहे, कारण सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे काय होतं आहे भरपूर फुलं ही खराब होतात आणि आपल्याला फुलांचा वापर तर भरपूर केला तर खूप भारी वाटतं. परंतु आता ते सुद्धा करता येत नव्हतं. तर मी ही जी फुलं आहेत ना ती 3-4 दिवसाआधी आणून ठेवली होती. तर म्हटलं चला आपल्याला काही डेकोरेशनला पूजेलासुद्धा कामी येतील. घरातील फुलं असतात तर ती सकाळी आपण देवपूजेमध्ये वापरतो, मात्र अशी जी फुलं असतात तर तीही भरपूर वेळ टिकतात म्हणून आपण पूजेकरिता ती आणत असतो. तर अशा प्रकारे आमची तुळशी मातेचा विवाहाचा हा कार्यक्रम सोहळा सुरू झालेला आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सुरुवातीला बाप्पांचं पूजन ह्या सर्व काही झालेलं आहे आणि बाळकृष्ण यांना आम्ही अशा प्रकारे हळद लावली आणि त्यानंतर तुळशी मातेला लावलेली आहे आणि त्यांचं स्नान अशा प्रकारे छान केलेलं आहे. तर पुरुष सूक्ताचं पठण करून आपल्याला त्यांना अशा प्रकारे अभिषेक घालायचा होता आणि माता तुळशीला आपण फुलांच्याद्वारे पाणी शिंपडून श्रीसूक्ताचं पठण करायचं होतं. तर बघा प्रत्येक गोष्ट खूप आपण अशा प्रकारे छान जर केली तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं आणि समाधान वाटतं एक प्रकारचं, की आपण खरंच मनापासून ही सेवा केलेली आहे. खरं तर सकाळपासूनच चाललं होतं की आपण इतक्या वाजता पूजा करूया, परंतु आपण म्हटल्याप्रमाणे काहीच होत नसतं. त्याला खरं कारणीभूत म्हणजे आपल्या घरातील सगळी व्यक्ती असतात. सगळ्यांनी जर मिळून जर सहकार्य करून जर कामं केली तर लवकरच कुठलंही कार्य हे होत असतं. परंतु 1 किंवा 2 व्यक्तींनी मिळून जर केलं तर थोडा त्याला वेळ लागत असतो. माझा मुलगा जो आहे तो बाहेर गेलेला होता, त्याच्या मित्राचा वाढदिवस होता म्हणून. तर थोड्या वेळासाठी तो नव्हता, नंतर तो आलेला आहे आणि मिस्टरसुद्धा फिरायला गेलेले होते, तर त्यांनासुद्धा उशीर होणार होता. तर अशा प्रकारे मी आणि माझ्या मुलींनीच ही पूजा सुरू केली आणि त्या थोड्या वेळानंतरच ते घरी आलेले आहेत. तर बघा टायमिंग पण फिक्स नव्हता आमचा आणि अशा प्रकारे आज उपवास होता आणि थोडं फराळाचं सुद्धा बनवायचं होतं. तर आम्ही दोघींनीच मिळून अशा प्रकारे छान तुळशी मातेची पूजा ही सुरू केली आणि नंतर मंगलाष्टकाच्या वेळेस सगळेजण हजर झाले आणि छान तुळशीचा विवाह आम्ही साजरा केलेला आहे.
आणि पूजा अगदी छान झाली, कारण सर्वच जण यावेळेस हजर होते आणि अशा प्रकारे ताल आणि सुरामध्ये आम्ही सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत। तर बघा, तुळशी मातेला आम्ही बाशिंगसुद्धा बांधलेले आहे। तर अगदी मागच्या वर्षी मी ते काही नॉट आणि काही कपड्यांचा वापर करून छान लेस वगैरे लावून खूप सुंदर असे दोघांना दोन असे बाशिंग बनवले। तर आपण लग्न सोहळा म्हटलं तर प्रत्येक गोष्ट ही हवी, म्हणून मी म्हटलं चला आपण घरच्या घरी बनवूया। बऱ्याचदा मी फुलांचे सुद्धा बनवून घेते, माळा वगैरे आणून त्याचं बनवत असते, परंतु ह्यावेळेस पाऊस भरपूर असल्यामुळे काय होतं आहे, बऱ्याचशा गोष्टी ह्या मिळत नाही। फुलं तर खूप खराब झालेली मिळतात, त्याच्यापेक्षा असं वाटतं ना काही गोष्टी आपण घरातच बनवू शकतो ना, तर त्याचाच वापर आपण करावा। तर अशा प्रकारे जो घागरा म्हणा किंवा जे बाशिंग म्हणा, बऱ्याचशा गोष्टी मी घरीच केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे छान ही पूजा झालेली आहे। कुठलंही शुभ कार्य म्हटलं का हवन हा होत असतो। आपण एखादा उपवास म्हणा, एखादी सेवा म्हणा, कुठलंही कार्य जर हाती घेतलं तर आपल्या घरामध्ये होम हवन करत असतो। आणि आज तर तुळशी मातेचं लग्न आहे, होम तर हवाच। होम केल्यामुळे काय होतं, आपल्या आजूबाजूचा परिसर अगदी शुद्ध होतो, पवित्र होतो। आणि बघा, हे आपण याच्यामध्ये ज्या वस्तू टाकतो ना, त्याच्याने खूप छान असं वातावरण निर्मिती होत असते। तर बघा, मी झाडांवर सुद्धा काही लाइटिंग्स लावलेले आहेत। तर हे जे काम आहे मी संध्याकाळी 5 वाजता केलं। दिवसभर तर मला वेळ मिळाला नाही, पण सायंकाळी म्हटलं चला आता फायनल आपलं एक काम राहिलेलं आहे, ते म्हणजे लाइटिंग लावायचं। तर ते अशा प्रकारे लावून घेतलं आणि जी उसा आहेत ना त्यावरील पानंसुद्धा थोडी कमी केली, कारण खूप त्या पसरलेल्या होत्या। तर बघा, मंडप अगदी छान वाटावा म्हणून मी बऱ्याच ठिकाणी त्या बांधून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे छान मंडप तयार झाला। तर बघा, खूप भारी वाटत होता आजचा हा दिवससुद्धा। अगदी मेन एंट्री अशी लख्ख झालेली होती, म्हणजे जे लाइटिंग्स म्हणा किंवा आकाश कंदील आणि देवीचं हे सुंदरचं रूप। बघा, देवीला छान वस्त्र घातलेले आहेत, बाशिंग बांधलेले आहेत, गळ्यामध्ये माळा आहे आणि हा समोर होम हवन होत आहे। किती भारी वाटतं ना सगळं काही। तर खूपच छान आजची ही जी पूजा आहे ती खूप भारी झालेली आहे। तर तुळशी मातेचा लग्न सोहळा हा मी अशा प्रकारे साजरा केलेला आहे। तुम्ही कसा करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी माऊली किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय। बघा, आपण ज्यावेळेस एखादा मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, तर बघा या निमित्ताने का असं ना आपल्याकडून ते म्हटलं जातं आणि जर आपण लिहिलं तर हे एक प्रकारचं नामस्मरणच आहे ना। तर म्हणून कमेंटमध्ये नक्कीच लिहा।